नमस्कार मंडळी, मी आहे प्रतिभा गुजर. ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज माझ्या स्वयंपाकघरात मी केलेली आहे पाटवडी किंवा यालाच आपण पातोळ्या म्हणतात, नाही म्हणत तर थापीच्या वड्या असं देखील काही भागात याला म्हटलं जातं. आता एकदम मऊ आणि अशा लुसलुशीत पाटवडी करण्यासाठी करेक्ट प्रमाणाची आवश्यकता असते आणि तुम्ही जर मी सांगितलेल्या प्रमाणात जर हे पाटवडी केली तर कधीच तुमची पाटवडी बिघडणार नाही. तर आता पाटवडी करण्यापेक्षा आपल्याला ते एका प्लेटमध्ये सेट करायची असते आणि ते सेट करण्यासाठी इथं मी एक प्लेट घेतलेलं आहे आणि त्याला थोडंसं तेल लावून इथं चिकनी केली आहे, ज्याच्यामुळे आपली पाटवडी काढतानाही तुटणार नाही. आता ह्या प्लेटला मी इथं बाजूला ठेवते आणि आता आहे बेसन भिजवायचं. आता जेवढं आपल्याला पाटवडी करायचं आहे तेवढं इथं बेसन आपल्याला घ्यायचं आहे. आता मी इथं 1 वाटी बेसनचं पातवडी करून दाखवणार आहे. आता ह्या 1 वाटी बेसनला आपल्याला 1.5 वाटी पाणी घालून भिजवायचं आहे. पण ते पाणी आता एकदम एकदाच न घालता थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे बेसन भिजवायचं आहे, जेणेकरून ह्या बेसनमध्ये गाठी वगैरे काही होणार नाहीत आणि शक्यतो आपल्याला सगळेच बेसनमधले हे गाठी फोडून टाकायचे आहेत आणि एकदम सैलसर आणि छान असं बेसनचं पीठ इथं आपल्याला भिजवायचं आहे. आता थोडं थोडं पाणी घालत तुम्ही इथं पाहू शकता, मी इथं बेसनचं पीठ व्यवस्थित इथं भिजवलेली आहे आणि शिवाय याच्यामधले सगळेच गाठी पण मी इथं फोडून टाकलेली आहे. आता व्यवस्थित बेसन भिजणं झालं की आता हे 1.5 वाटी पाणी ह्या बेसन पिठामध्ये मी घालते आणि परत याला फेटून एक साईडला इथं ठेवणार आहे. आता हे आपल्याला 10 मिनटासाठी रेस्टवर इथं ठेवायचं आहे आणि आपण पाहू शकता एकदम पातळ बॅटर असं इथं तयार झालं आहे आणि ते मी आता इथं बाजूला ठेवते. पाटवडी करताना आपल्याला थोडंसं तिखट वाटणची गरज आहे. मग त्याच्यासाठी मी इथं हिरवी मिरची 7, लसूणचे पाकळ्या 8 ते 10 आणि तसंच कोथिंबीर थोडीशी इथं घेतलेली आहे. आता हे सगळंच साहित्य मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक असं इथं वाटून घेणार आहे. तुम्हाला अजून झणझणीत असं पाटवडी पाहिजे असेल तर इथं एखाद दुसरी मिरची इथं तुम्ही वाढवू शकता, काही हरकत नाही. आता हे वाटण मिक्सरमध्ये एकदम बारीक असं आपल्याला इथं वाटून घ्यायचं आहे. आणि हो बरं का मंडळी, वाटण एकदम थोडंसं इवलिसच असल्यानं ते एकदम मिक्सरच्या तळाशी जाऊन बसण्याची शक्यता असते आणि आपल्याला तरी पण एकदम बारीक असं इथं हे वाटण तयार करायचं आहे, जेणेकरून आपले पाटवडी हे करताना तुटणार नाहीत. चला आता मेन मुद्द्यावर येऊ. आता आपण पाटवणी करायला घेऊ. आता त्याच्यासाठी हे आपल्याला फोडणी टाकणं जरुरी आहे. मग त्याच्यासाठी मी एका कढईमध्ये इथं अर्धा पळी तेल घेतली आहे आणि तेल हे व्यवस्थित तापलं की त्याच्यामध्ये हे पाव चमचा मोहरी घातलेली आहे. जर तुमच्याकडे हिंग असेल तर हिंगसुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. आणि जसं मोहरी तडतडली तसं जे आपण आत्ता वाटण तयार केलं होतं ते सगळंच वाटण ह्या कढईमध्ये आपल्याला इथं घालायचं आहे. आणि आपण पाहू शकता आता मिक्सरमधलं हे सगळंच वाटण मी इथं कढईमध्ये घातलेली आहे आणि एकदम बारीक गॅसवर 2 मिनटापर्यंत हे व्यवस्थित आपल्याला इथं परतून घ्यायचं आहे. आता याचबरोबर मी हे 1 चमचा ओवा जिरा पावडर घालते आहे आणि परत थोडंसं याला मी परतून घेते आहे. परत 2 मिनटापर्यंत आपल्याला परतणं झाल्यावर याच्यामध्ये किंचित हळद देखील आपल्याला घालायची आहे आणि आपण पाहू शकता मी इथं एकदम चिमटभर म्हणजेच पाव चमचा एवढंच हळद इथं घातलेली आहे आणि हळद घालून पण आपल्याला परत याला परतायचंच आहे. आता हे मिश्रण व्यवस्थित इथं परतून झालेलं आहे. मग आता फक्त अर्धी वाटी एवढंच पाणी याच्यामध्ये सोडायचं आहे. आता प्रत्येक मोजून आणि मापून आपण इथं प्रमाण घेत आहोत. मग हे योग्य प्रमाणातच आपल्याला पाण्याचा वापर पातोडी करताना करायचा आहे. आता हे कढईमध्ये सोडलेल्या पाण्याला मस्त अशी उकळी आपल्याला इथं येऊ द्यायचं आहे आणि जसं पाणी उकळायला लागेल तसं आपण इथं भिजवलेलं जे बेसनचं पीठ होतं ते सगळंच ह्या कढईमध्ये आपल्याला इथं सोडायचं आहे. आणि तुम्ही इथं पाहू शकता आपल्याला कढईमध्ये एकदमच पीठ असं सगळंच एकदाच सोडायचं नाही. थोडं थोडं करत पीठ इथं आपल्याला सोडायचं आहे आणि थोडं थोडं करत याला आपण फिरून देखील घ्यायचं आहे. आता बेसन पीठ कढईमध्ये सोडल्यानंतर आपल्याला फक्त एकच खबरदारी घ्यायचं आहे की ह्या पिठामध्ये अजिबात गाठी होऊ देऊ नयेत.
मग त्याच्यासाठी आपल्याला कंटिन्यू असं 1 चमचा इथं फिरवायचं आहे. आता इथं मी चवीपुरतं मीठ घालत आहे. इथं अर्धा चमचा मीठ घातलेली आहे आणि एवढंसं मीठ हे बस आहे. मग आता मीठ घातल्यानंतर परत याला आपण 2 मिनटापर्यंत व्यवस्थित असं इथं फेटायचं आहे. आणि आपण आता पाहू शकतो बेसनचं पीठ आता घट्ट व्हायला चालू होत आहे. आता ह्या ठिकाणीच आपल्याला गाठी होऊ देता कामा नयेत. जर समजा गाठी जर झाले तर ह्या स्टेजलाच तुम्हाला सगळ्याच गाठी इथं फोडून घ्यायच्या आहेत. आणि आपण आता इथं पाहू शकता मी व्यवस्थित बेसनला इथं फेटलेली आहे आणि शिवाय इथं एक पण गाठ तुम्हाला दिसणार नाही आणि बेसन हे छान असं घट्ट इथं झालेलं आहे. मग अशा कंडिशनमध्ये आपण इथं पाहू शकता ह्या लेवलपर्यंत आपल्याला इथं बेसन शिजवायचं आहे आणि परत शिजवल्यानंतर हे छान असं आपल्याला 2 मिनटासाठी याची वाफ पण काढून घ्यायची आहे. मग वाफ काढून घेण्यासाठी मी इथं एक प्लेट कढईवर झाकत आहे आणि करेक्ट 2 मिनटांना ही प्लेट आपल्याला उघडून पाहायची आहे. आता ह्या स्टेजवर बेसन हे व्यवस्थित इथं दमलेलं आहे. आता परत 2 मिनटासाठी प्लेट झाकून बेसन दमून घेण्याचं कारण असं आहे की आपण हे जेव्हा वड्या तयार करू तेव्हा हे वड्या व्यवस्थित सेट होतील आणि ते उचलताना अजिबात तुकडा पडणार नाहीत. आता हे दमलेलं बेसन आपण ज्या प्लेटला आपण ऑइलिंग करून ठेवलं होतं त्या प्लेटमध्ये हे व्यवस्थित इथं सगळंच बेसन आपण काढून घेऊ. आता हे बेसन एकदमच गरम आहे. आता हे गरम गरम बेसनच आपल्याला व्यवस्थित इथं पसरून घ्यायचं आहे आणि हे पसरवण्यासाठी आपल्याला कोणत्याही चमच्याचा वापर इथं करता येणार नाही. कारण चमच्याच्या साहाय्यानं जर आपण बेसन पसरायचा प्रयत्न केलो तर सगळं बेसन हे चमच्यालाच चिटकलं जाईल. मग त्याच्यासाठी काय करायचं तर काही नाही हो मंडळी, एका वाटीमध्ये थंड पाणी घ्या आणि त्या पाण्यामध्ये हात बुडवा आणि हे हात बुडून त्याच हातानं तुम्ही हे बेसन हळूहळू करत प्लेटमध्ये पसरत राहा. जेणेकरून आपल्याला हाताला पण चटका इथं बसणार नाही आणि बेसन हे प्लेटवर सगळीकडेच व्यवस्थित इथं पसरलं जाईल. आणि आपण इथं पाहू शकता मी जसं दाखवत आहे तसं तुम्हाला इथं बेसन व्यवस्थित प्लेटमध्ये पसरून घ्यायचं आहे. आणि आता ह्या ठिकाणी मी बेसन हे व्यवस्थित प्लेटवर पसरून ठेवली आहे आणि त्याच्यावरच आपल्याला थोडंसं खिसलेलं खोबरं हे आहे ओलं नारळाचं किस. पाहिजे तर तुम्ही सुक्या खोबऱ्याचं किस पण इथं वापरू शकता, काही हरकत नाही. आणि त्याचबरोबर इथं मी किंचित कोथिंबीर पण शिंपडलेली आहे. आता जसं शिंपडलो तसं आपण याला परत एकदा हळूहळू करत प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून हे खोबरं आणि कोथिंबीर ह्या वडीला चिटकून राहतील. मग काय मंडळी, आता हे वड्या पाडण्यासाठी आपल्याला 10 मिनिट हे थंड करायला ठेवूया. आता 10 मिनिट हे फॅनच्या खाली मी याला थंड करून ठेवलेली आहे. आणि आता आपल्याला हव्या तशा वड्या इथं पाडायच्या आहेत. आणि हे वड्या पाडताना आपल्याला एकदम छोटे छोटे वड्या पाडायचे नाहीत. आपल्याला शक्य होईल तेवढे मोठे मोठेच वड्या इथं पाडायच्या आहेत. आणि याच्यासाठी हे पीठ एकदम थंड होणं जरुरी आहे. तेव्हाच आपल्याला योग्य वड्या पाडता येतील आणि शिवाय ह्या प्लेटमधून आपल्याला बाहेर पण काढता येतील. आणि आपण इथं पाहू शकता मी एकदम मोठ्या मोठ्या आकाराचेच इथं सगळ्या वड्या इथं पाडून घेत आहे. आणि वड्या पण एकदम छान सुरेख इथं पडत आहेत. तर मंडळी तुम्हाला याच्यातली एक वडी इथं मी काढूनच दाखवते. आता याच्यात वड्या आपण इथं पाहू शकता. एकदम जाड पण नाही आणि एकदम बारीक पण नाही, असं मीडियम आकारानं आपल्याला हे थापून घ्यायचं आहे आणि त्याची वडी पाडायची आहे. आणि शिवाय हे एकदम छान अशी वडी इथं तयार झाली आहे. जर गाठी झाल्या असतील तर अशी वडी तुम्हाला इथं पाडता येणार नाही. आणि शिवाय हे जर पीठ अर्धं कच्चं राहिलं तरी पण याच्या वड्या अजिबात पडणार नाहीत. तर मग काय मंडळी, मी सांगितलेल्या प्रमाणातच तुम्ही हे करून पहा. मस्त खमंग आणि मऊ असं तुमची पाटवडी इथं तयार होतील. मग काय मंडळी, येताना पाटवडी खायला. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू एक नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.